वचनाकडे आपण लक्ष लावूया. यासाठी आपण काढू नेहम्याचं पुस्तक, याचा 4था अध्याय आणि त्याची 1 ते 6. नेहम्याचं पुस्तक, याचा 4था अध्याय आणि त्याची 1 ते 6 ही वचनं मी आपणा समोर वाचतो. आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्लाटने ऐकले, तेव्हा त्यास मोठा क्रोध आला व तो यहुदी लोकांचा उपहास करू लागला. तो आपले बांधव व शम्रोनाचे सैन्य यांच्या समोर म्हणाला, हे दुर्बल यहुदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आज खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगाऱ्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय? त्याच्याजवळ अम्मोनी तोबिया होता. तो म्हणाला, ते जे बांधकाम करत आहे त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकेल. आमच्या देवा ऐक, आमचा धिक्कार होत आहे. ते निर्भसना करीत आहेत. ते त्यांच्या शिरे उलट आण. बंदिवासाच्या देशी त्यांची लूट होऊ दे. त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको. त्यांची पातके तुझ पुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणाऱ्यांसमोर तुला संताप आणला आहे. या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालविले. तो कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मन लावून काम करत होते. आणि त्याच पुस्तकाच्या 6व्या अध्यायात 15 आणि 16 वचन, 6, 15 आणि 16 लिहिलं आहे. अलोल महिन्याच्या 25व्या दिवशी म्हणजे 52 दिवसांच्या आत कोट बांधून झाला. आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणाऱ्या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले. एक अत्यंत गंभीर, सामर्थ्यशाली आणि देवा आपल्या सर्वांच्या जीवनाला थेट आव्हान देणारा विषय आज आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचा आहे. आणि तो म्हणजे आमच्या शत्रूंचा शेवट आणि त्यांची भयानक अवस्था. नेहम्याच्या पुस्तकातील जे वचन आम्ही आज वाचले त्यांचा सखोल जर अभ्यास केला, हे आम्हाला दाखवतं की देवाचे कार्य सुरू असताना शत्रू कसे वागतात, त्याची रणनीती काय असते आणि त्यांची शेवटची अवस्था किती भयानक असते. नेहम्या यरूशलेमच्या भिंती बांधत होता. हे देवाचं कार्य होते, पण या कार्याला विरोध झाला. आम्हाला जर पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल खरोखर ह्या वचनाची, तर त्याच्या 1ल्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या वचनामध्ये हा जो नेहम्या आहे हा राजाचा प्याले दरबार आहे. आणि त्याला समजलं 3ऱ्या वचनापासून, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची प्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमचे तट पडला आहे, त्याच्या वेशी आग लागून जाळून टाकलेले आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्या अर्पिती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या समाधानी तो आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समय रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली, ती मी कबूल करतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातके केले. आम्ही तू समोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विध केले. आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाही. तू आपला सेवक मोशे यांचे सांगितले त्याचे स्मरण करते की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये विकशीन व
तुम्ही मजकडे वळला तर माझ्या आज्ञा मानून त्याचप्रमाणे चालल्या तर तुमचे परागंदा झाले लोक दिगंती असले तरी तिथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासस्थानी निवडलेल्या स्थानी परत. आणि नेहमीला जेव्हा समजलं यरूशलेमचं कोट आणि त्याच्या वेशी शत्रूंनी पाडले आणि जाळून टाकले आहे तो रडू लागला. एक राजाचा प्याले दरबार नेहम्या जेव्हा देवाच्या लोकांची दुर्दशा ऐकतो, त्यांची दुर्दशा, त्यांची अप्रतिष्ठा, यरूशलेमचे तट पडलेले, त्याच्या संरक्षणाची भिंती पडलेल्या, त्यांच्या वेशी कमानी जळून टाकलेल्या आहेत, हे जेव्हा तो ऐकतो तो खाली बसतो. ऐकल्याबरोबर खाली बसतो आणि तो रडतो, तो विलाप करतो, उपास प्रार्थना करतो. इस्रायल लोकांच्या पापाविषयी, दुर्वर्तनाविषयी, त्यांच्या आज्ञा मोडण्याविषयी, देवाचे नियम मोडण्याविषयी तो देवाकडे विनंती करतो आणि राजाकडून रजा मागतो की राजा, आता पूर्ण वाचायला आपल्याला वेळ नाही, की मला तिकडे जाऊन मला ती कोट बांधण्याची परवानगी तुम्ही द्या. आणि राजा त्याला परमिशन देतो, तू जा, तुझे त्याचे कोट बांध, सशक्तीकरण कर, मजबूती आण त्या यरूशलेमला, त्या भिंती, त्या कोट बांध, शत्रूपासून त्यांचं रक्षण व्हावं, त्या शहराचं, त्या लोकांचं, देवाच्या लोकांचं रक्षण व्हावं. आणि म्हणून तू तिकडे जा आणि ते कोट बांध, त्या वेशी बांध, त्याला सुरक्षा प्रदान कर. आणि जेव्हा नेहम्या येतो आणि तो कोट बांधायला सुरुवात करतो, 3 शत्रू येतात तिथे. एक सनबल्लाट, 2 तोबिया आणि 3 गेशेम. त्याचा विरोध करतात. हा संदेश, आजचा निरोध, जो कोणी देवाच्या कार्यात आहे, मग ते कोणते कार्य असेल, गीतांचं असेल, मदतीचं असेल, एक दुसऱ्याला उत्साह आणि प्रोत्साहन देण्याचं असेल, एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करण्याचं असेल, एक दुसऱ्याला मदत करण्याचं असेल, मंडळीला हातभार लावण्याचं असेल, ज्या काही ख्रिस्ती म्हणून ज्या आमच्याकडे नैतिक आणि आत्मिक जबाबदारी आहेत, त्या प्रत्येकासाठी आजचा निरोप आहे. जे काही देवाचं कार्य बांधलं जात आहे, रचलं जात आहे, त्यांना आज चेतावणी आणि सावधगिरीचा इशारा देवाचं वचन देत आहे. कारण आमचा शत्रू जागृत आहे, खवळलेला आहे. त्याला ओळखायचं वेळीच. जर वेळीच शत्रू ओळखला नाही तर खूप मोठं नुकसान होतं. या तिघांनी काय केलं? त्यांनी टीका केली, उपवास केला, धमक्या दिल्या. नेहम्या थांबला नाही, नेहम्या बांधत राहिला आणि शेवटी शत्रूंची भयानक अवस्था झाली. आजचा निरोप देवाचा हा आहे की आमचे शत्रू ओळखावे, त्यांची रणनीती ओळखावी, त्यांचा शेवट पाहावा आणि आपल्याला ते शिकवेल की देवाचं कार्य कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होतं म्हणजे होतं आणि शत्रू निश्चित नाश पावतो. आम्ही देवाकडे आज प्रार्थना करतो की आम्हाला आमचे शत्रू ओळखायला शिकव, आम्हाला त्यांची रणनीती समजायला शिकव, आम्हाला त्यांचा शेवट पाहायला शिकव, आम्हाला नेहमीप्रमाणे बांधत राहायला शिकव. आमच्या जीवनातून देवा तुझा गौरव होऊ दे. कारण जी प्रार्थना नेहमीने केली खूप डेंजर आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. 3 शत्रू या ठिकाणी आहेत, त्यांची ओळख देवाचं वचन आम्हाला दाखवत आहे. नेहम्या देवाचं कार्य करायला, भिंत बांधायला सुरुवात करतो. त्याने सुरुवात केली, तोच सनबल्लाट नावाचा शत्रू तिथे उभा राहिला. देवाचं कार्य पूर्ण करण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती जाते, ते सुरू करण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती जाते, सर्वात मोठा थ्रेट, सर्वात मोठा धोका, सर्वात मोठी अडचण कोणाला होते? तर देवाच्या शत्रूला होते. आणि ते आम्ही ओळखलं पाहिजे. 4था अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये, नेहम्याच्या पुस्तकामध्येच आपण राहणार आहोत. आम्ही कोट बांधित होतो हे सनबल्लाटने ऐकले, त्याला मोठा क्रोध आला व तो यहुदी लोकांचा उपहास करू लागला. हा सनबल्लाट पहिला शत्रू हा मोआबी होता, सामारियाचा राज्यपाल होता. त्याला इस्रायलाचा द्वेष होता, त्याला देवाच्या लोकांचा द्वेष होता.
त्याला देवाच्या कार्याचा द्वेष होता. जेव्हा त्याला समजलं की यरूशलेमची भिंती कोणतरी बांधायला आलेला आहे, यरूशलेमचे कोट कोणीतरी बांधायला आलेला आहे, यरूशलेमच्या वेशी कोणीतरी बांधायला आलेला आहे, तेव्हा त्याला राग आला. तो क्रोधाने पेटला आणि त्याने थट्टा केली. पहिला शत्रू, त्याचं वैशिष्ट्य पहिल्या शत्रूचा हा बाहेरचा शत्रू होता. तो इस्रायलच्या बाहेरून आला, तो दिसत होता, तो ओळखीचा होता, तो मोठ्याने बोलत होता. बाह्य शत्रू सहजासहजी दिसतो, तो थेट हल्ला करतो आणि तो मोठ्याने बोलतो. ख्रिस्ती लोकांना ही गोष्ट समजणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा असलेला आहे, त्याला राग आला. जेव्हा देवाचं कार्य होते तेव्हा राग आला. शत्रूला देवाच्या कार्याचा राग येतो, शत्रूला देवाच्या महिमेचा राग येतो, शत्रूला देवाच्या लोकांचा राग येतो. एखादं कार्य आरंभलं, एखादा बदल आणण्याचा प्रयत्न केला, शैतान चवताळतो, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो, हाणून पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याला राग येतो, राग. आणि तिसरी गोष्ट बघतो, तो रागाला नाही, तो अत्यंत क्रोधित झाला. फक्त राग नाही, त्याला इतका क्रोध आला. शत्रूचा राग खूप मोठा असतो, तो आपला नाश करू शकतो. आणि मग त्याने काय केलं? राग आल्यावर चौथलीला आहे, त्याने थट्टा केली, त्याने उपहास केला, त्याने टीका केली, त्याने मजाक उडवला. शत्रू नेहमी टीका करतो, थट्टा करतो, उपहास करतो. देवाच्या लोकांना शत्रूला ओळखता आला पाहिजे. जेव्हा जेव्हा देवाचं कार्य होत असतं, शत्रू नेहमी टीका करतो, उपहास करतो, चेष्टा करतो, मजाक उडवतो. स्वतः काही करू देत नाही, करत नाही, आणि दुसऱ्यांनाही काही करू देत नाही. तो म्हणतो ह्यांच्याने काय होणार नाही, हे पूर्ण करू शकणार नाही. देवाच्या कार्याला हसतो, त्याची टर उडवतो, तो टीका करतो. पुष्कळ मंडळांमध्ये देवाचं कार्य आज ठप्प झालेलं आहे, बंद झालेलं आहे. कारण त्या भिंती बांधायला ज्याने हातामध्ये घेतलं, त्या वेशी बांधायला ज्याने हातामध्ये घेतलं, कोणी रंग मारायला घेतलं, कोणी सशक्तीकरण करायला घेतलं, शत्रू आले, टीका केली, शत्रू आले, उपहास केली, शत्रू आले, टर उडवली, आणि मंडळीचं काम तशाच पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि शत्रूला वाटतं मंडळांनी पडलेल्याच अवस्थेत असावं, पुनर्बांधणी होऊ नये, पुनर्स्थापना होऊ नये. आहे तसेच 100 वर्ष आहे, 100 वर्ष अजून तसेच राहावे, जैसे थे राहावे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. मात्र ज्याने काम करायला सुरुवात केली, काहीतरी नवीन करायला सुरुवात केली, काहीतरी बदल करायला सुरुवात केली, काहीतरी आम्ही बांधायला सुरुवात केली, एकमेकांना क्षमा करायला सुरुवात केली, एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केली, पश्चाताप करायला सुरुवात केली, मदत करायला सुरुवात केली, एखाद्याला संबोधन करायला सुरुवात केली, शत्रूला चालत नाही, तेव्हा तो डिस्टर्ब होतो, तो टर उडवतो, तो मजाक उडवतो. पण लक्षात असू द्या, तो त्यांचे काम करतात, बांधतात त्याची नव्हे, तर तो त्या देवाची ते टर उडवतात. आम्हाला वाटतं जसे आम्ही आहोत तसेच आम्ही राहावे, कम्फर्ट झोन मध्ये, जैसे थे वैसे असावे. कारण तिथे त्याग नाही, समर्पण नाही, शक्ती पलीकडे जाणं नाही. असेच बसलेले आहोत आम्ही 100 वर्ष खुर्चीत, आणि असेच बसणार. जिवंत देवासाठी आवेश नाही. जिवंत आत्म्याने मेलेले लोक शत्रूला फार आवडतात.
पण जिवंत आणि आत्म्याने जिवंत होऊ पाहणारे लोक त्याला चालत नाही. मला अत्यंत खेदाने एक गोष्ट इथे नोंदवावी लागते. मला माहिती नाही, मी भरपूर गोष्टी ऐकतो, मला माहिती नाही मी इथे का आलो आणि काय करत हे मला माहिती नाही. पण हे मंदिर देवासाठी बांधते काही माझं नाही, माहीत मी नाही पूर्ण होईल तर मी राहतो की नाही. परंतु मला जेव्हा एक गोष्ट कळली मला फार वाईट वाटली. मला नंदुरबारवरून ती गोष्ट समजली की म्हणे तुमच्या इथून समजलं की काय हे मंदिर काय माहिती कशाला पाडलं, काय बांधलं जाणार नाही, त्याच्यावर स्टे आलेला आहे आणि असं आहे आणि जुनच बरं होतं आणि हे होतं ते होतं. मी म्हटलं हे देवाचं गौरवाचं प्रतीक आहे आणि तो ते पूर्ण करेल. कोणा मनुष्याचं नाव त्याच्यात नाही. आमच्या पिढ्या साक्षी होईल, आम्ही असू नसू, हे देवाचं कार्य देव पूर्ण करेल आणि नाताळ आपला याच्यात होईल. आपल्याला आनंद वाटतो. हा नाताळ आम्ही ह्या मंदिरात बसून करणार आहोत आणि देवाच्या महिमेचं काम देव करून घेईल. आपण उलट प्रार्थनेत राहायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. काय पाहिजे का, आम्ही काय मदत करू का. मला माझे डोळे भरून आले जेव्हा या ठिकाणी हे काय माती का काय गिट्टी काय म्हणतात ते टाकताना मला समजलं की आमचे पंच बिचारे म्हणू की काय करू माहिती नाही, पण मला सांगू द्या, क्षमा करा की ते स्वतः आमच्या खजिनदार असो, सेक्रेटरी असो, काही पंच असो, तगाऱ्याभर माती घेऊन इथे टाकत आहेत. आणि मला वाटलं मी नाही करू शकत ते, पण काही लोक पद गेले बाजूला, पण देवासाठी काहीतरी हातभार लावणं बांधकामामध्ये कोणत्याही क्षेत्रात, फक्त ह्याच नाही सांगत मी, बांधायच्याच नाही, एकमेकाला मदत करणे असेल, संघटीकरण बळ एकत्र आणण्याचं असेल, एकजुटी करण्याचं असेल, दोन शब्द सांगण्याचा असेल, समेट घडवण्याचं असेल, जे काही बांधण्याचं काम आहे ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये गिफ्ट दिलेले आहे ते आम्ही करायला पाहिजे. आणि ते न केल्यामुळे जो रुसला तो रुसला. कोण आणणार समेट घडवून, कोण करणार प्रेम, कोण क्षमा करणार. आणि सैतानाला त्या गोष्टीत चालत नाही. जेव्हा पुनर्बांधणी होते, पडलेल्या गोष्टी बांधण्याची वेळ येते, त्याला चालत नाही. स्वतः करत नाही, दुसऱ्यांना करू देत नाही. आणि ते हसत आहे, नेहमीला हसत आहे. बिचारा कुठून आला, त्याला त्याच्या लोकांची अवस्था पाहली गेली नाही. राजाचा प्याले दरबार, तो येरुशलेमला येतो आणि सर्वांच्या वतीने यहुदी लोकांना घेऊन तो ते तिथे कोट बांधण्याचं काम करत आहे, वेशी बांधण्याचं काम करत आहे. आणि तो बांधायला सुरुवात केली हा थट्टा करायला आलेला आहे. सनबल्लाट नावाचा व्यक्ती हा बाहेरचा होता. दुसरा शत्रू आहे तोबिया. चौथा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये लिहिलं आहे, त्याच्याजवळ अम्मोनी तोबिया होता. तो म्हणाला, ते जे बांधकाम करतील त्यावर एखादा कोल्हा चढला तरी त्यांचा पोट पडून जाईल. कोल्हा चढला तरी पोट पडेल. आताच आम्ही येत असताना एक कोल्हा दिसला आम्हाला, एवढ्यात. पहिला शत्रू बाहेरचा होता, पण हा जो शत्रू आहे दुसरा, हा आतला आहे. तो चर्चचा सभासद आहे, तो विश्वासणाऱ्यांमध्ये आहे, तो आंतरिक शत्रू आहे. आणि बाहेरच्या शत्रूपेक्षा आतल्या शत्रूचा धोका फार मोठा असतो, कारण तो लपलेला असतो. बाहेरचा दिसतो, आतला दिसत नाही. आणि त्याची वैशिष्ट्ये बघा. तो काय म्हणतो, त्यांनी लहान गोष्ट वापरली, कोल्हा चढला तरी भिंत पडेल. कोल्हा हा प्राणी कसा आहे, लहान प्राणी. खूप मोठा प्राणी का कोल्हा, मला माहिती आहे, वाटतं की आपण सर्वांनी कोल्हा पाहिला असेल. लहान आहे कोल्हा. त्याला वाटतं पण त्या लहान प्राणी आहे, पण त्याला वाटले की लहान गोष्ट ही मोठं कार्य पाडू शकेल. आतला शत्रू लहान गोष्टी वापरतो. थोडी निराशा, थोडी शंका, थोडी भीती,
गोष्टीमुळे देवाचं कार्य पडू शकत नाही. आणि आम्ही बघतो तोबियाने कोल्हाच का म्हटलं? हाही प्रश्न आहे, आम्हाला स्वतःला विचारायला पाहिजे. कोल्हाच का म्हटलं? प्राचीन येरुशलेम मध्ये, त्या परिसरामध्ये सर्वत्र आढळणारा प्राणी होता कोल्हा. तो उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी, पडक्या वळकळीस असलेल्या ठिकाणी कोल्हा वास्तव्य करतो. खूप उदाहरण आहे, मी सांगत नाही. त्यामुळे तोबियाने, हा जो मधला शत्रू होता, त्याने उदाहरण एकदम सहजपणे नेहम्याला आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना समजावं म्हणून थट्टेने उदाहरण वापरलं की कोल्हा सुद्धा या भिंतीवर चढला तर ही भिंत पडेल. त्याचा उद्देश नेहम्या आणि यहुद्यांना हिणवणं होतं, त्यांच्या धीराचं खच्चीकरण करणं होतं. यरुशलेमची भिंत पुन्हा बांधण्याचे काम त्यांना असं अशक्य आहे हे सांगणं होतं. कोल्हा चढला तरी भिंत पडेल याचा अर्थ ही भिंत अतिशय कमजोर आणि निकृष्ट आहे, तिचा दर्जा नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचे काम टिकणार नाही. अगदी लहानसा धक्का जरी लागला तरी भिंत कोसळेल. म्हणजे तुमचे काम व्यर्थ आहे, तुम्ही ते पूर्ण करू शकत नाही. या उपहास होता. शत्रूने आधी भिंतीवर नाही तर त्यांच्या मनावर हल्ला केला. 4था अध्याय 2ऱ्या वचनात हे यहुदी काय करत आहे? पहिले त्यांचं मन, त्यांचा धीर हलवला त्यांनी, आणि मग 4 आणि 3 मध्ये म्हणतो कोल्हा चढला तरी भिंत पडेल. शत्रू त्यांना त्यांच्या स्वतःच्या कामाबद्दल शंका निर्माण करून देत होता. तुम्ही बांधू शकत नाही, व्यर्थ आहे. कारण एखाद्या माणसाला कामापासून थांबायचं असेल तर सोपा मार्ग आहे त्याचे हात बांधणं नाही, तर त्याच्या मनात हे टाकणं की तू ते करू शकणार नाही. तिथेच तो थंडवतो, गळून जातो. त्याचा विश्वासच कमी करून द्यायचा की तो ते कार्य करू शकत नाही. ही दुसरी गोष्ट त्यांनी, लहान गोष्ट वापरली मधल्या शत्रूने. तिसरी गोष्ट त्यांनी वापरली, तो नम्र दिसत होता. त्याचा स्वर, पहिल्याचा स्वर उंच होता बाहेरच्या शत्रूचा, आतला शत्रू आहे नेहमी सोबत उभा आहे, त्याचा स्वर कमी होता, त्याची टीका लहानशी होती, पण ती धोकादायक होती. आंतरिक शत्रू नम्र दिसतो, हळू बोलतो, पण विषारी असतो. म्हणूनच आम्ही तिथे बसतो. तिसरा शत्रू होता गेशेम. 6वा अध्याय 1 आणि 2 मध्ये लिहिलं आहे, मी कोट बांधण्याचे संपविले आणि कोटाला कोटे तुटफूट राहू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्याप लावले नव्हते. हे सनबल्लाट, टोबिया आणि गेशेम अरबी व आमचे वर्कर शत्रू यांनी ऐकले. तेव्हा सनबल्लाट व गेशेम यांनी मला सांगून पाठवले की चल आपण ओनेच्या मैदानात एखाद्या खेड्यात एकमेकास भेटू. पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा मनसुबा होता. तिसरा शत्रू अरबी होता, हा राजकीय शत्रू होता. पहिला बाहेरचा, दुसरा आतला आणि तिसरा राजकीय क्षेत्रातला. त्यांनी धमक्या दिल्या, त्यांनी खोटे आरोप लावले, त्यांनी राजकीय दबाव आणला, त्यांनी सत्ता वापरली, त्यांनी अधिकार वापरला, त्यांनी कायदा वापरला, त्यांनी खोटे आरोप लावले, त्यांनी भीती पसरवली, त्याने भेटायला बोलवलं. इतका हुशार, त्याने एका दुसऱ्या खेड्यात ह्याला भेटायला बोलवलं, ह्याच्या समती दगा फटका करावा. कसं न कसं करून हे उद्देश एकच की ह्यांनी कोट बांधू नये. पहिले मोठ्या धमक्या देऊन पाहिल्या, मग आतमधून हळूच निराश करून पाहिलं, भीती घालून पाहिली, मग आता दगा फटका करायला वेगळ्या ठिकाणी बोलवलं. शत्रूच्या रणनीती आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. पहिली रणनीती, तो टीका आणि उपहास करतो. हे यहुदी काय करत आहे? 4था अध्याय 2ऱ्या वचनात ते स्वतःसाठी बांधतील का असं म्हणतो तो. पहिली रणनीती शत्रूची. 4 आणि 2 मध्ये तो आपले बांधव व शम्रोनाचे सैन्य यांच्या समोर दुर्बल यहुदी काय करणार?
ते तटबंदी करणार काय, ते यज्ञ करणार काय, ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आज खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगाऱ्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागायजोगे करतील काय? पहिली त्याने वापरली, हे दुर्बल येऊदे, यांच्यात क्षमता नाही, हे अशक्त आहे. आमची क्षमता शत्रू कमजोर करण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करतो. दुसरं म्हणतो ते स्वतःसाठी बांधतील, त्यांचा हेतू चुकीचा आहे, ते स्वार्थी आहे, ते स्वतःसाठी बांधत आहे. शत्रू नेहमी आमचा उद्देश, आमचा हेतू कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यात तो जास्त वेळ त्याला घालवतो. तो म्हणतो तुम्ही स्वतःसाठी करत आहात, तुम्ही स्वार्थी आहात. तिसरं तो म्हणतो ते एका दिवसात संपवतील काय, अशक्य आहे. त्याने वेळेची टीका केली. शत्रू नेहमी अशक्य आहे दाखवतो, कधी होणार नाही, तुम्ही वेळ घालवत वाया घालवत सांगतो. आणि तो म्हणतो भस्म झालेल्या दगडांना जीवन करतील काय, जळून गेलेल्या दगडांनी बांधतील काय. त्याने संसाधनाची टीका केली. शत्रू नेहमी संसाधनावर टीका करतो. तो म्हणतो तुमच्याकडे काय आहे, पैसे आहे, शस्त्र सामुग्री आहे का, हे तुम्ही बांधू शकतात का, हे जळालेल्या दगडांनी तुम्ही कोट बांधाल काय. दुसरी रणनीती आम्ही पाहिली, तो लहान गोष्टी वापरतो. तिसरी रणनीती आपण पाहिली, त्याने धमक्या देतो. नेहम्याचा प्रतिसाद इथे आज आम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. त्याने प्रार्थना केली. ही प्रार्थना इतकी मजबूत आहे, चारी बाजूने शत्रू हल्ला करत आहे. त्याला कोणी काय पैसे देऊन बिचारायला बांधायला लावलं का? त्यांनी त्याच्या लोकांची अवस्था पाहिल्या, स्वतः आलेला आहे. मजबूतीकरण करायला त्याच्या लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी, यरूशलेमचं बांधकाम करण्यासाठी हा स्वतः आलेला असताना त्याला चारी बाजूने शत्रू त्याच्यावर तुटून पडले की ते काम कशा रीतीने थांबावं. आणि मग तो काय करतो, त्याचं उत्तर कसं देतो. नेहम्या 4 अध्याय 4 आणि 5 मध्ये तो प्रार्थना करतो. ही प्रार्थना आपल्यासाठी एक रोल मॉडेल ठरू शकते. 4 आणि 5 मध्ये तो, हे आमच्या देवा एक आमचा धिक्कार होत आहे, ते निर्भत्सना करीत आहेत, ती त्यांच्या शिरी उलटान, बंदिवासाच्या देशी त्यांची लूट होऊ दे, त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको, त्यांची पातके तूच पडून पुसून जाऊ नये, कारण त्यांनी कोट बांधणाऱ्या समोर तुला संताप आणला आहे. टीका झाली, उपहास झाला, थट्टा झाली, टाळ उडवली, निराश केलं, भीती घालवली, दबाव आणला. नेहम्या काय करतो, नेहम्या प्रार्थना करतो आणि देवाकडे वळतो. देवाच्या हातात ही सगळी परिस्थिती तो सोपवतो. देवाच्या हातात त्यांचा न्याय सोपवतो. तो बदला घेत नाही, तो विश्वास दाखवतो. त्याची प्रार्थना 3 प्रकारे त्वरित होती. लगेच त्याने प्रार्थना केली. नेहमी लगेच प्रार्थना केली. त्याने उशीर केला नाही, त्याने वाद केला नाही. जेव्हा शत्रू हल्ला करतो लगेच प्रार्थना करायची. दुसरं ती स्पष्ट होती. नेहम्याने स्पष्टपणे प्रार्थना केली. त्याने आपली परिस्थिती स्पष्टपणे सांगितली. त्याने देवाकडे न्याय मागितला. आपण एक स्पष्ट रीतीने नाव घेऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. तिसरी त्याची प्रार्थना विश्वासाची होती. नेहम्याचा विश्वास होता, त्याला माहित होतं देव ऐकतो, त्याला माहित होतं देव न्याय करेल. आपल्याला आपल्या प्रार्थनेत देखील विश्वास असणं महत्वाचं आहे की देव खरं म्हणजे खरं. त्याचं कार्य नेहम्याचं 6व्या वचनात 4 आणि 6 मध्ये, या प्रकारे आम्ही सर्वांचे कोट बांधण्याचे काम चालविले, तेव्हा कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मन लावून काम करत होते. ही जी लाईन आहे ना, एवढे शत्रू, एवढा विरोध, बिचाऱ्यांकडे संसाधनांची कमी असेल, निराशा आहे, थट्टा आहे, उपहास आहे, चेष्टा आहे, टर उडवणं आहे, पण हे वचन सर्व काही सांगून जात. सर्व तसे नाही. 6व्या वचनात लिहिलं आहे, तो कोट निम्मा तयार झाला, कारण काय, लोक अगदी मन लावून काम करत होते. इमॅजिन करा,
बाहेरून आतमध्ये जवळून आणि राजकीय दबाव आहे ते काम होऊ नये म्हणून. अशा परिस्थितीमध्ये नेहम्या आणि त्याच्या बरोबर असलेली मंडळी शब्द इतका सुंदर वापरला आहे, अगदी मन लावून काम करीत होते. हे काय पैसे देऊन बोलवलेले नव्हते, एखाद्या ठेकेदाराने मजूर लावावे तसे नव्हते. त्यांना माहिती आहे ह्या शत्रूंनी आमचे कोट पाडलेले आहे, आमच्या वेशी झालेले आहे, आमची सुरक्षा आता नाही, कोणी येऊ शकतं, कोणी जाऊ शकतं, आणि म्हणून आम्हाला आमची सुरक्षा पुनर्स्थापित पुनर्बांधणी करण्याची गरज असल्यामुळे मंडळीतील सर्वांनी अगदी मन लावून ज्याच्या त्याच्या हिश्याप्रमाणे, ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या गिफ्टिंग प्रमाणे अगदी मन लावून अर्धी तर बांधली पण गेली. या वातावरणात बांधली गेली. काय जबरदस्त लोक असतील, किती एकी असतील त्या लोकांमध्ये, काय विश्वास असेल त्यांच्यामध्ये. असे लोक पाहिजे मंडळांमध्ये, असे लोक पाहिजे देवाच्या एका आत्म्याने चालणारे, एका दिलाने चालणारे लोक पाहिजे. नेहम्याने ठरवलं म्हणजे ठरवलं, आणि त्यांनी स्वतः आणि त्या सगळ्या मंडळीने अगदी मन लावून तिथे काम करताना दिसत आहे. नेहम्याच्या प्रार्थनेनंतर तो कार्य करणं थांबवलं नाही, तो बांधत राहिला. लोकांचं काम करण्याचं मन होतं, त्यांचं हृदय कामामध्ये होतं. असं लिहिलं आहे, पहिलं वैशिष्ट्य त्याने सातत्याने काम केलं, त्याने हृदयाने काम केलं, त्याने देवाच्या सामर्थ्याने काम केलं. भिंत अर्धी उंच झाली, देवाचं कार्य होतं. आपण त्याच्या सामर्थ्याने काम करणं गरजेचे आहे. काय झालं? अर्धी भिंत झाल्यावर 6वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आम्ही वाचलं, हे पाहून मी जासूत पाठवून त्यास कळवले की मी मोठ्या कामात गुंतलो आहे, मला येण्याची सवड नाही. मी काम सोडून तुम्हाकडे यावे, काम का बंद पडावे. इथे नेण्याची हुशारी सर्व काही सांगून जात. हा जो शत्रू आहे तिसरा, याने काय केलं, त्या गोशेनने दगाफटका करण्यासाठी नेहम्याला एका खेड्यात बोलवलं. हा भिंत बांधण्याचं काम करत असताना हा डिस्टर्ब होत नाही, हा टीकेला घाबरत नाही, याला कोणती भीती घालून फायदा नाही, याला निराश करून फायदा नाही. आता कोणाच्या थांबू शकत नाही. मग आता त्याला तिसऱ्या शत्रूने एका खेड्यात भेटायला बोलवलं, त्याच्या संगती दगा फटका करण्याच्या उद्देशाने बोलवलं, आणि त्यावर उत्तर जासूस पाठवून नेहम्या कसा देतो, इतक्या हुशारीने उत्तर देतो, कारण तो राजकीय शत्रू आहे, खूप मोठा डॅमेज करू शकतो तो. म्हणून त्याचं उत्तर तो इतक्या चांगल्या रीतीने 3ऱ्या वचनात देतो. 6वा अध्याय 3ऱ्या वचनात तो म्हणतो, मी मोठ्या कामात गुंतलो आहे, मला यायला सवड नाही. मी काम सोडून तुम्हाकडे का यावे, काम का बंद पडावे. उत्तर असं वाटतं आपल्याला, पण त्याने इतकं जबरदस्त हुशारीने, देवाच्या आत्म्याने, विवेक वापरून हे उत्तर दिलेलं आहे. मी येत नाही. प्रत्येक आम्हाला बोलवणारा व्यक्ती आमचा मित्र असेल असं नाही. प्रत्येक आम्हाला आमच्याशी बोलू पाहणारा आमचा मित्र असेलच असे नाही. 4 गोष्टी चांगल्या सांगतो आणि हळूच 5वी गोष्ट एखादी वाईट पेरून देतो, आम्हाला समजत पण नाही, आणि आम्ही त्याला मित्र म्हणतो. आणि म्हणून तो शत्रूंना ओळखत होता, कारण ते काय करू शकतात त्याला माहिती होतं नेहम्याला, आणि म्हणून त्याने त्याच्या कामाला पहिले प्राधान्य दिलं. मी जर यांच्याशी बोलायला, मी जर यांच्या बैठकीत गेलो
मी जर यांच्या पार्टीत गेलो, मी जर यांच्याशी तडजोड करायला गेलो, मी जर सातत्याने यांच्याकडे जाऊन बसत राहिलो, तर हा जो वेळ फुकट झालेला आहे, त्यापेक्षा मी देवाचं कार्य जे करत आहे, जे बांधकामाचं कार्य करत आहे, जे पुनर्स्थापनेचं पुनर्बांधणीचं काम मी जे करत आहे, जे सुरक्षेचं काम मी करत आहे, मी तेच करत राहील. हा धडा आहे आम्हा सर्वांना. जेव्हा आम्ही काहीतरी करतो तेव्हा शत्रू आम्हाला बोलवतो, आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला त्याच्याकडे जाता कामा नाही. आम्ही जे करत आहोत ते करत राहणार. आम्ही त्याला जाम येत नाही. एवढा वेळ नाही आम्हाला, एवढे रिकामी नाही आम्ही उचापत्या करत बसायला. स्तोत्र 1 आपण त्याच्यावर जास्त बोलत नाही. त्याने विवेकाने उत्तर दिलं, त्याने चांगल्या भाषेत नकार दिला, रागून दिला नाही, त्याला वाईट वाटेल म्हणून नाही, पण त्यांनी चांगल्या भाषेत दिला की माझं बांधण्याचं काम चालू आहे, मी सोडून येऊ शकत नाही. विवेक वापरायचा आहे आम्हाला प्रत्येक ठिकाणी. त्याने ज्या चालाखीने मला कट रचून बोलवलेला आहे, त्या चालाखीने त्याला उत्तर द्यायचं. आणि भयानक अवस्था बघा काय झालं. नेहम्याने ती भिंत 52 दिवसात बांधली. 52. तेव्हा काय मशीन नाही आजच्या युगासारखे, काय JCB नाही, खोदण्याची मशीन नाही. म्हणजे त्या लोकांचं कष्ट बघा किती, त्या मंडळीचं त्याग बघा किती, त्यांचा एक आत्मा बघा किती, त्यांचा उत्साह किती, ते श्रमदान किती, की त्यांचा एकच विचार आहे, भिंत बांधित झालं पाहिजे, या वेशी बांधित झालं. फक्त 52 दिवसात हो, जवळजवळ 1.5-2 महिन्यामध्ये पूर्ण कोट बांधला. आणि 6वा अध्याय 15 आणि 16 मध्ये जे आम्ही वाचलं, काय झालं शत्रूंची अवस्था त्यानंतर. 6वा अध्याय 15 आणि 16. अलोन महिन्याच्या 25व्या दिवशी म्हणजे 52 दिवसाच्या आत कोट बांधून झाला. आमच्या सर्व शत्रूंनी ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणाऱ्या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले. शत्रूंच्या 3 अवस्था. भय वाटलं, शत्रूला भीती वाटली, त्यांना दहशत वाटली, त्यांना धाक वाटला. त्यांची पहिली अवस्था ही त्यांची पहिली अवस्था, जेव्हा देवाचं कार्य पूर्ण होतं, शत्रूला भीती वाटते आणि तो घाबरतात आणि ते दहशती खाली येतात. आध्यात्मिक भय, भयाचे स्वरूप. शत्रूला आतून भीती वाटते, त्यांना शांती नाही, त्यांना रात्री झोप नाही, त्यांना सुरक्षितता नाही, त्यांना देवाच्या कार्यामुळे भयभीत झालेले असतात. ते जिथे देवाचं कार्य असतात तिथे देवाचे लोक नाही, तिथे शत्रू भयभीत असतात. आणि जिथे देवाचं कार्य नसतं तिथे देवाचे लोक भयभीत असतात, भीतीखाली जीवन जगतात. हे करू नाही करू, हे होईल नाही होईल, शंका नेहमी त्यांच्या मनामध्ये असतात. पण जिथे देवाचं कार्य आहे तिथे स्पष्टता आहे, तिथे उजेड आहे, तिथे प्रकाश आहे. आणि तिथे देवाचं कार्य असल्यामुळे शत्रू भयभीत राहतात, रात्री झोप नाही. आणि अचानक होतं, शत्रूंना अचानक भीती वाटते, त्यांना वाटते ते विजयी होत आहे, पण अचानक त्यांना भीती वाटते आणि सर्वांसमोर त्यांना भीती वाटते. कोणी त्यांना वाचू शकत नाही. दुसरी त्यांची अवस्था, त्यांनी ते लज्जित होतात, सगळे लज्जित. त्यांचा अपमान होतो, त्यांची थट्टा त्यांच्या उलटते, ही त्यांची दुसरी अवस्था आहे. त्यांची थट्टा त्यांच्यावर पडली. जो म्हणत होता कोल्हा चढला तरी भिंत पडेल, कुठे गेले कोल्हे? जे म्हटले तेच पडले, ज्याने टीका केली तेच लज्जित झाले. शत्रूंची थट्टा त्यांच्यावर उलटली. तारीख लिहून घेऊया, 25 डिसेंबर. मला सांगायला आनंद वाटतो, आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या काउन्सिलमध्ये सर्वात सुंदर आणि चांगलं चर्च सेरेनपूर मंडळीचं बांधलं. तो गौरवी दिवस दूर नाही. त्यांचा अपमान झाला, त्यांनी इस्रायलचा अपमान केला, पण आता त्यांचा अपमान होत आहे. त्यांची आशा नष्ट झाली, त्यांना आशा होती काम थांबेल, हे कार्य पूर्ण झाले, त्यांची आशा नष्ट झाली. आणि शेवटी त्यांनी ओळखलं की हे कार्य देवाचं आहे, माणसाचं नाही.
हे दैवी कार्य आहे. त्यांची तिसरी अवस्था, ते कन्फेस करतील स्वतःहून की खरोखर हे देवाचं कार्य आहे. त्यांनी देवाला ओळखलं, त्यांनी कार्य ओळखलं, त्यांनी आपली चूक ओळखली. काय भयानक शत्रू पवित्र शास्त्रामध्ये आहे. त्यांनी असंच देवाच्या कार्याला विरोध केला. त्यामध्ये आम्ही बघतो फारो मोठा होता, शक्तिशाली होता, अभिमानी होता, सोडला नाही. देवाने निरोप पाठवले तरी असावं, जाऊ दे रे, आमच्या लोकांना जाऊ दे, देवाची सेवा करायला जाऊ दे. नाही नाही, मग 10 वेळा सोडलं. सोडून परत त्याचा मनात ताठा आला आणि त्यांना परत आणण्यासाठी तो मागे त्यांच्या धावला आणि त्याचा नाश, शत्रूचा नाश देवाने अशा रीतीने केला. मुद्दामून लाल समुद्र पार होऊ दिला, मुद्दामून त्याला मध्ये येऊ दिलं. कारण हा लाल समुद्रातून इस्रायल लोक पार होऊन गेले असते आणि इथे थांबला असता तर नंतर कुठून तरी परत आला असता. पण मुद्दामून ह्याला समुद्रामध्ये येऊ दिलं आणि असा गडाप केलं की अजून सापडत नाही, अजून सापडत नाही. कोणता फारो? तो गेला तिथे बटांगड्या खात. शत्रूचा नाश. म्हणून शत्रूला जर संपायचं असेल तर देव पुष्कळदा मागे लागू देतो. कारण त्याला असा थोडाफार इलाज करायचा आणि मरणपट्ट्या बांधून त्याचा पूर्ण इलाज करायचा असतो. दुसरा शत्रू आम्ही बघतो देवाने नाश केला इस्रायलचा, तो म्हणजे हामान. त्याच्या लोकांना मर्दखेखालीच्या नेतृत्वात सोडवण्यासाठी, एस्तेर राणीद्वारे सोडवण्यासाठी देवाने योजना राखली. पण ह्याला द्वेष आला, हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसा होत आहे, आणि त्याच्यासाठी त्यांनी फाशीचा खांब तयार केला. आणि त्याच खांबावर दुसऱ्या दिवशी सकाळी या हामानाला लटकवण्यात आलं, ज्याने स्वतःचा काम देवाने त्याला पूर्ण संपवलं. तिसरे शत्रू कोर, दाथान, अबिराम गणना 16 मध्ये देवाच्या सेवकाविषयी विरोध करून बंड केला. देवाने काय केलं? देवाने काय केलं जे कधी इतिहासात झालं नाही, जे कधी कोणी ऐकलं नाही? जमीन फाटली आणि मेले बिने जिवंत, मरायची बी टाइम कोणाकडे एवढं वाट पाहिलं, जिवंत आजोला काजू करले सगळे. एखाद्या मोठ्या घसरगुंडीवरून खाली पडावं, त्यापैकी जमीन फाटली आणि जिथे तिथे आत निघून गेले. टाइम कोणाकडे? देवाने त्यांना बंडखोरीची शिक्षा दिली. गल्ल्यात भीती वाटायची, इस्रायल लोक सेना पळून जायची. त्याला पाहिल्यावर शूरवीर योद्धे पळून गेले. एका लहान मुलाने, एका लहान साधनाने देवाने त्यालाही संपून टाकलं. सनबल्लाट इथे त्याचे हाल कसे झाले आम्ही पाहतो. इतका अपयशी झाला तो, अयशस्वी झाला, लज्जेने ग्रासला. देवाचं कार्य तो रोखू शकला नाही. आज शेवटी 5 मिनिट मी घेतो मंडळीसाठी, आपल्यासाठी, चर्चसाठी अनेक मोठं आव्हान आहे. शत्रूला ओळखूया. तो कोण आहे? कसा आहे तो? त्याची रणनीती काय आहे? कारण जो शत्रूंना ओळखत नाही तो त्याच्या हल्ल्यात बळी पडतो. हा गर्जणारा, भीती घालवणारा, गिळणारा टाकून बसलाय. असं लिहिलं आहे स्तोत्रामध्ये की आमच्या मार्गात आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी पाश मांडले. पक्षी पकडतात, प्राणी पकडतात, तसे पाश मांडले त्यांनी आमच्या पावला पावलावर. आणि पाशच नव्हे तर बाण, धनुष्य बाण रोखून आहे वरून देखील. आणि म्हणून जर आम्ही त्याची रणनीती ओळखली नाही आणि त्या पारव्यासारखे, मूर्खासारखे जर आपण तसेच चालत राहिलो, सगळं माहिती असून, धोका माहिती असून आम्ही तसंच चालत राहिलो तर मग नाश ठरलेला आहे. आणि प्रार्थना करूया. जेव्हा शत्रू हल्ला करतो तेव्हा प्रार्थना करूया. टीकेला उत्तर प्रार्थनेने देऊया, विरोधाला उत्तर प्रार्थनेने देऊया. प्रार्थना हे शस्त्र आहे, प्रार्थना विजय आहे. कार्य करत राहूया. टीका असो, उपवास असो, विरोध असो, थांबू नका. कार्य करत राहा, प्रार्थना करत राहा, विश्वास ठेवत राहा. कारण देव आमच्या बरोबर आहे. नेहमीप्रमाणे बांधत राहा.
जे कार्य आम्ही हाती घेतलंय, ज्याच्या जबाबदारी आमच्याकडे दिल्या आहे, ज्याच्या गिफ्टिंग्स आमच्याकडे आहे, जे काही दान आमच्याकडे आहे, मंडळीसाठी, देवाच्या कार्यासाठी, लोकांच्या उन्नतीसाठी, लोकांना घडवण्यासाठी, या मंडळीला बांधण्यासाठी, मंडळीला संजीवित करण्यासाठी, येशू लवकर येत आहे त्या दिवसापर्यंत तिला सजवण्यासाठी करत राहा जे आमच्यावर सोपवलेलं आहे, जे आमच्या नैतिक आणि आत्मिक ड्युटीज आहे, करत राहा. शत्रूंचा शेवट पहा, विश्वास ठेवा. शत्रूंचा शेवट येईल, त्यांना भय वाटेल, ते लज्जित होतील, देवाला ओळखतील, ते नष्ट होतील, देवाचा विजय होईल. शत्रूची भयानक अवस्था होणार आहे. जी प्रार्थना ह्याने केली नेहम्याने, आणि तो म्हणतो आमच्या देवा ऐक, आमचा धिक्कार होत आहे, ते निर्भर्सना करीत आहे, ते त्यांच्या शिरी उलटान. ते जे करत आहे प्रत्येकाची फेड व्याजासकट. आपण गव्हाचा एक दाणा पेरल्यावर एक दाणा येत नाही. एक चांगला गोष्ट पेरल्यावर पुष्कळ हाती लागतं. एक वाईट पेरल्यानंतर कापणी पण पुष्कळ आहे. आणि म्हणून जेव्हा देव हिशोब करेल, जेव्हा देव उसनं फेडेल, प्रत्येक टीकेची, प्रत्येक उपहासाची, प्रत्येक ठरवण्याची, प्रत्येक मजाकची, प्रत्येक खोटं पसरण्याची देव हिशोब करेल. आणि नेहमीची प्रार्थना आम्हाला शिकवतो. तो म्हणतो, नेहमी म्हणतो 4 आणि 4 मध्ये त्यांच्या शिरी उलटा, त्यांच्या हिशोबी हिशोब मांड. जे शब्द बोलले, जी निर्भसना केली, वाईट उद्देशाने काम बंद होण्याच्या साठी जे वाईट पेरले तेवढंच भेटणार नाही, त्याच्या काही पट त्यांना परतान. आणि नेहमीची प्रार्थना नेहमी म्हणतो, बंदिवासाच्या देशी त्यांची लूट होऊ दे. म्हणजे त्यांना बंदी बनवू दे, त्यांची इतकी लूट कर की डायरेक्ट रस्त्यावर यायला पाहिजे. प्रार्थना कर देव, अशी कोण प्रार्थना करत? येशू तर म्हणतो आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना करा. म्हटलं की नाही, एका गालावर मारलं तर दुसरा गाल. ही प्रार्थना कोणती? ही प्रार्थना कोणती नेहमीची? आणि तो म्हणतो, बंदिवासाच्या देशी त्यांची लूट होऊ दे, त्यांच्या धर्मावर झाकण घालू नको, त्यांची पाटके तुझ्या पोडून पुसून जाऊ नको नये, कारण त्यांनी बांधणाऱ्यांसमोर, कोट बांधणाऱ्यांसमोर तुला संताप आणलेला आहे. भयानक आहे. एक वेळेस ठीक आहे, इकडे तिकडे काय गोष्टी झाल्या माझ्याकडून, कोणी परफेक्ट नाही, चूक होतात, बोललं जातं वगैरे वगैरे, ठीक आहे. हो, एखाद वैयक्तिक बोलले ठीक आहे, काही गोष्टी ठीक आहे. पण जिथे देवाचं कार्य आहे, जेव्हा विषय मंडळीचा येतो, जेव्हा विषय येशूच्या वधूचा येतो, जेव्हा विषय येशू जो त्याच्या नवरीला परत घेण्याला येणार आहे तिचा असतो, जेव्हा विषय तिच्या सौंदर्याचा असतो, जेव्हा विषय तिला कोणता डाग आणि कोणती सुरकुती लागू न देण्याचा असतो, ती गोष्ट गांभीर्यपूर्ण होते. ती मोठ्या अपराधामध्ये येते, ती शिक्षेच्या स्तरामध्ये येते. त्यांच्या अपराध, त्यांच्या शिर्यान सोपं नाही. त्या मला शिव्या, काय प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा मंडळीचा नाश त्यामुळे होत असेल, तिथे तो आहे मध्ये. आणि मग भयान अवस्था आहे. मी खूप परिवार पाहिले असे प्रियांनो, मला सांगते, मला वाटतं आपण, मी या मंडळीत आहे, मला काळजी वाटते मंडळीची. काय माहिती आपाप म्हणजे कसं काय घडून आलं. आपण चर्च आपल्याला नवीन मिळत आहे, मंडळीत काही गोष्टी, एवढी मोठी मंडळी आहे, पुनर्स्थापना पुनर्योजना करायला वेळ लागेल. 2 वर्ष झाले मला आज. एवढ्यात फळ, एवढ्याच अपेक्षा. अरे देव एवढे माझे 50 वर्ष गेले, देव माझे थांबलेला आहे आणि 2 वर्षामध्ये फळ मागू राहिले. कोणता न्याय?
आणि मंडळीविषयीचा जेव्हा विषय येतो मला ना सावध बोललं पाहिजे, कारण देव उलट करून आणतो गोष्टी. ज्या ज्या जिथे जिथे ज्यांनी ज्यांनी पेरल्या जास्ती पटीने बंदिवासात नेऊन लूट करून पाप उघडून आणि देवापुढे कधी न पुसणारे पाप. बापरे, नेहमी म्हणतो त्यांची पातक तुझ्या पुढे पुसू नयेत. आज आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, शत्रूला ओळखायचे की त्यांच्या हल्ल्यात बळी पडायचे, प्रार्थना करायची की वाद करायचा, कार्य करायचं की सोडून द्यायचं, शत्रूचा शेवट पाहायचा की त्यांच्या बळी पडायचं. निर्णय मंडळीच्या हातामध्ये आहे, फक्त सेलेनपूर नाही, सर्व मंडळीसाठी. कारण सैतान मंडळीची बांधणी त्याच्या डोळ्याने पाहू शकत नाही. एक तर बांधणारे लवकर येत नाही, पहिली गोष्ट कोणी बांधायला तयार नाही, आणि जो बांधायला तयार आहे त्यांनाही निराश, त्यांनाही हरवायचं, त्यांची चेष्टा करायची, त्यांनाही पाडायचं, त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान करायचे. कुठे काय होईल, कसं होईल, विचार करून निर्णय घेऊया. एक सुंदर वचन आज आम्ही इथून घेऊन जाणार आहे, नेहम्या 4 आणि 6 मध्ये. नेहम्या 4 आणि 6 मध्ये हे वचन आम्ही घेऊन जाणार आहोत आज इथं. या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालविले. तो कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मन लावून काम करत. बस, लोक अगदी मन लावून काम करत होते, विषय इथे संपून जातो. आणि आपण देवाला हेच वचन देऊया, किती वादळ हो, किती संकट हो, कोणी काही बोलो, कोणी निंदा करो, नालास्ती करो, टर उडो, मजाक उडो, हसी उडो, चेष्टा करो, मी थांबणार नाही. ते त्यांचं काम करो, मी माझं काम करेन. माझं काम आहे बांधण्याचं. कारण जेव्हा भिंत पूर्ण होईल माझं बक्षीस माझी वाट पाहत आहे. जगात मजुरी मिळणार नाही मला एखाद्या त्या कामाची, उलट निर्भसनाच होईल. पण मला खात्री आहे त्या दिवशी माझा देव या कामाचा मोबदला मला देईल. आम्ही कोणत्या बाजूने आहोत या आपण आपल्या जागेवर उभं राहूया, प्रार्थना करूया. आणि काही गमतीचा विषय नाही हा काही सोप्यात घेण्याचा विषय नाही. आज आमच्यामध्ये ऐक्यता हवी आहे. आज आमच्यामध्ये प्रार्थनेने एकमेकांना बांधणं आहे. मी आधीच म्हटलं, आराधनेच्या वेळेस खूप असा प्रेशर फील होतो. मोकळीकता आम्हाला हवी आहे. सत्याला धरून चालणारे लोक आम्हाला हवे आहेत. आणि म्हणून या मंडळींनो, आम्ही एका दिलाने आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करूया. आमचा विश्वास आहे या क्षेत्रामध्ये आमची मंडळी एक निवडलेली मंडळी आहे, आणि त्याच्यासाठी प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही